नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. श्रावण महिना सुरू आहे. श्रावणी सोमवार आपण शिवपूजा करतो आहोत. या निमित्ताने आपल्या आराध्य दैवताविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण गेल्या भागात शिवाचं एक रूप पाहिलं. कैलासावर राहणारा, जटाभस्मधारी, गंगा मस्तकी धारण करणारा चंद्रमौळी शिव. डोळ्यासमोर उभं राहील असं आकार असलेलं सगुण रूप. तुझवीण शंभो मज कोण तारी म्हणत आपण त्याला शरण गेलो. तो वेगळा, आपण वेगळे आणि तोच आपल्याला तारणारा. आज त्याचं अगदी निराळ रूप आपण समजून घेऊया. पण त्याआधी मी तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारणार आहे. भगवान शिव फक्त कैलास पर्वतावर आहेत का? की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं की ते प्रसन्न होतात? आपल्या मनात शिवशंकर आहेत का? आद्य शंकराचार्यांचे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं प्रसिद्ध स्तोत्र आहे. आपण स्तोत्र पाठ करताना आपण शिवोहम म्हणतो. त्याचा शब्दशः अर्थ मी शिव आहे असा होतो. पण म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण या निर्वाण षटकाचा अर्थ समजून घेऊया. आणि त्याचंच दुसरं नाव आहे आत्मषटक. पण थेट श्लोकांकडे जाण्याआधी सुरुवात एका गोष्टीने करूया. तर ही गोष्ट आहे आजपासून अंदाजे 1200 वर्ष आधी घडलेली. ही गोष्ट घडते नर्मदेच्या तीरावर. एक तरुण संन्यासी गुरुच्या शोधात भटकतोय. वण वण फिरता फिरता त्याला नदीकाठी एक वृद्ध योगी दिसतो. स्वामी गोविंद भगवतपाद. तरुण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि विनवतो, मला शिष्य म्हणून स्वीकारा. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि विचारतात, एकच प्रश्न, तू कोण आहेस? किती साधा सरळ प्रश्न गुरुने विचारलाय, तू कोण आहेस? पण खरं तर हा प्रश्न प्रत्येकालाच लागू होतो, अगदी आपल्यालाही. चला क्षणभर डोळे मिटून आपण स्वतःलाच विचारूया, तू कोण आहेस? काय बरं ओळख आहे आपली? नेमके कोण आहोत आपण? तुमचं उत्तर काय आहे? तुमची ओळख म्हणजे तुमचं नाव. ते तर तुम्हाला जन्मानंतर दिलं गेलंय. तुमचं नाव म्हणजे काही तुम्ही नाही. मग तुम्ही कोण आहात? म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी. पण तो तुमचा व्यवसाय आहे. किंवा तुम्ही अधिकारी असाल तर तुमचं काही पद असेल, पण ते बदलत राहील. व्यवसाय पण तुम्ही बदलू शकता, त्यातून निवृत्त होता. बरं, तुम्ही अमक्याची मुलगी, तमक्याची बायको, आई किंवा हा अमकीचा नवरा, भाऊ, मुलगा. ही ओळख खरी नव्हे. ही सगळी नाती आहेत. ती तुमच्याशी जोडलेली आहेत, पण ती म्हणजे तुम्ही नव्हे. लक्षात येतंय का? आपण कोण आहोत हा प्रश्न किती अवघड आहे. तुम्ही कदाचित म्हणाल, तू कोण आहेस हा इतका काही अवघड प्रश्न नाही. आरशात जो दिसतो तो मी, म्हणजे आपला देह, बरोबर ना? पण आपलं अध्यात्म तर सांगतं की हा देह म्हणजे आत्मा नवीन कपडे धारण करावे तसा धारण करतो. त्यामुळे आपला देहही शाश्वत नाही. आणि देह नष्ट झाला तरी आत्मा राहणार आहे. म्हणजे मग तो आत्मा मी आहे का? बरं, तो आत्मा, जीवात्मा जो काही असेल तो जर मी आहे तर मला कुठे ठाऊक आहे मी कसा आहे? खरंच विचार करावा असा हा प्रश्न आहे. म्हणून तर कोहम, मी कोण, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण त्या मुलाने मात्र गुरुचं मन जिंकून घेणारं उत्तर दिलं. आजवर तू कोण आहेस या प्रश्नाचं असं उत्तर जगाच्या पाठीवर कुणीही दिलेलं नाही. त्याने हे उत्तर 6 श्लोकात दिलं. इतकं सखोल, इतकं निर्भय की आजही 1200 वर्षांनंतर ते उत्तर ऐकून अंगावर रोमांच येतात. आणि तो तरुण म्हणजे आदि शंकराचार्य. आणि त्यांचं उत्तर म्हणजे निर्वाण षटकम. चला ऐकूया त्याच्या उत्तराचा पहिला श्लोक. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रजिह्ने न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम.
मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही. मी कान नाही, जीभ नाही, नाक नाही, डोळे नाही. मी आकाश नाही, पृथ्वी नाही, अग्नी नाही, वायू नाही. मी शुद्ध चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे. मी शिव आहे, मी शिव आहे. बघा गंमत, खरं तर शंकराचार्य इथे एका मागोमाग एक सगळं नाकारत जात आहेत. म्हणजे आपल्याला वाटेल हे काय, स्वतःची ओळख सांगायची आहे आणि हे मात्र काय नाही तेच सांगतायत. पण यामागे अद्वैत वेदांताचा अत्यंत सुंदर विचार आहे. समजा तुमच्या समोर एक शिल्पकार उभा आहे. तो दगडात मूर्ती घडवत आहे. तो मूर्ती तयार करत नाही, उलट जे मूर्ती नाही ते दगडातून काढून टाकतो. अनावश्यक भाग दूर झाले की मूर्ती स्वतः प्रकट होते. शंकराचार्य ही अगदी तेच करतात. ते म्हणतात, तू जे स्वतःला समजतोस त्यातील एक एक गोष्ट बाजूला काढ आणि मग जे उरेल तेच तुझं खरं स्वरूप आहे. म्हणून या श्लोकात ते प्रथम सांगतात, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही. वेदांतात अंतःकरण 4 भागात मांडलंय. मन संकल्प विकल्प करणारं, बुद्धी निर्णय घेणारं, अहंकार हे माझं आहे ही भावना निर्माण करणारं, चित्त स्मृतींचा साठा करणारं. बघा किती सूक्ष्म विचार भारतीय परंपरेत झालाय. म्हणून विनोबा भावे म्हणायचे की इंग्रजीत नुसतं माइंड म्हणतात, पण म्हणजे काय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त की अंतःकरण. आणि यातील एक काही तुम्हाला अपेक्षित असेल तर त्यासाठीचा अचूक शब्द इंग्रजीत कुठून आणाल? बुद्धीला इंटलेक्ट म्हटलं किंवा अहंकाराला इगो म्हटलं तरी त्याचं कॉनोटेशन योग्य होत नाही. पण मजा अशी आहे की शंकराचार्यांनी 1200 वर्षांपूर्वी जे सांगितलं तेच आजचं न्यूरोसायन्सही वेगळ्या भाषेत सांगतंय. आता मेंदूकडे पहा. न्यूरोसायन्समध्ये असं आढळलंय की मेंदूत कुठेही एक निश्चित जागा नाही जिथे मी बसलेला आहे. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स निर्णय घेतं बुद्धीसारखं, लिम्बिक सिस्टम भावना आणि मालकीची जाणीव निर्माण करतं अहंकारासारखं, हिप्पोकॅम्पस स्मृती साठवतो चित्तासारखं, आणि डिफॉल्ट मोड नेटवर्क सतत मी 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 अशी आठवण करून देत राहतो. विज्ञान सांगतं मेंदू कसा काम करतो आणि वेदांत सांगतं की त्या कामाच्या पलीकडे काय उरतं. ही या संपूर्ण स्तोत्राचीच गंमत आहे. हे नुसते 6 वेगळे श्लोक नाहीत, यात एक अतिशय काटेकोर पद्धतशीर रचना आहे, जवळजवळ वैज्ञानिक प्रयोगासारखी. म्हणजे एखादा शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोग करतो तेव्हा तो एक एक घटक म्हणजे व्हेरिएबल वेगळा करत जातो, तपासत जातो आणि शेवटी जे उरतं तेच खरं उत्तर असतं. शंकराचार्यांनी नेमकं हेच केलंय. ही आपल्या अस्तित्वाबद्दलची किंवा आपल्या स्वची ओळख घडावी अशी एक प्रयोगशाळाच आहे. आधी ते मनाच्या 4 शक्ती नाकारतात, मन, बुद्धी, अहंकार, चित्त. का? कारण हे सगळं बदलतं. आज एक विचार उद्या दुसरा, आज एक निर्णय उद्या पश्चाताप. जे सतत बदलतं ते मी कसं असेल? मग ते 5 ज्ञानेंद्रिय नाकारतात. कान, जीभ, नाक, डोळे ही इंद्रिय तर फक्त साधन आहेत. डोळे बंद केले तरी मी शिल्लक असतोच, म्हणजे मी डोळे नाही. शेवटी ते पंचमहाभूतही नाकारतात. पाणी, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू, शरीर याच 5 तत्वांनी बनलेलं आहे. पण शरीरही नाशवंत आहे, बदलणारं आहे. आणि मग येते ती महत्वाची ओळ. बघा, हा आपल्या प्रयोगाचा हायपोथिसिस म्हणूया. हा आपण तपासून बघतो आहोत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. जे उरतं, जे कधीच बदलत नाही, जे फक्त जाणीव आणि आनंद आहे, असं जे शिवतत्व आहे ते तत्व म्हणजेच खरं तर मी आहे. आता पुढचा श्लोक म्हणजे या प्रयोगाची पुढची पायरी. न च प्राण संज्ञो न वै पंचवायुः न वा सप्तधातुर् न वा पंचकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थ पायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी प्राण नाही, 5 प्रकारच्या वायूंपैकीही नाही, मी सप्तधातू नाही, मी पंचकोशही नाही, मी वाणी, हात, पाय नाही,
मी उत्सर्जन आणि प्रजननाची इंद्रियही नाही. मी शुद्ध चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे, मी शिव आहे, मी शिव आहे. पहिल्या श्लोकात शंकराचार्यांनी स्थूल शरीर आणि मन नाकारलं. आता या श्लोकात ते आणखी आत शिरतात. शरीराला जिवंत ठेवणाऱ्या सूक्ष्म यंत्रणेकडे. प्राण म्हणजे आपल्याला जिवंत ठेवणारी जीवनशक्ती. श्वास, रक्ताभिसरण, पचन, चालवणारे 5 वायू हे आपल्या शरीराचं इंजिन आहे. पण शंकराचार्य म्हणतात, मी हे इंजिनही नाही. मग ते सप्तधातूंकडे वळतात. रस, रक्त, मांस अशा शरीर बनवणाऱ्या 7 मूलभूत घटकांकडे आणि पंचकोशाकडे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे 5 थर जे वेदांतात माणसाच्या अस्तित्वाचे स्तर मानले जातात. तेही मी नाही. शेवटी ते कामेंद्रियही नाकारतात. बोलणं, हातापायांची कामं करणं, उत्सर्जन आणि प्रजनन म्हणजे शरीर ज्या क्रिया करतं त्या सगळ्या क्रियाही मी नाही. थोडक्यात पहिल्या श्लोकात मी हे शरीर नाही म्हटलं, तर या श्लोकात मी हे शरीर चालवणारी यंत्रणाही नाही असं सांगितलंय. गाडी वेगळी, गाडी चालवणारं इंजिन वेगळं आणि दोन्हींच्या पलीकडे जो चालक आहे तोच खरा मी. आता तिसरा श्लोक बघूया. न च मे द्वेष रागौ न मे लाभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. म्हणजे मला द्वेष नाही, राग आसक्तीही नाही, मला लोभ नाही, मोहही नाही, मला मदही नाही, मत्सर भावही नाही, मी धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, मोक्षही नाही, मी शुद्ध चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे, मी शिव आहे, मी शिव आहे. आता पहिल्या 2 श्लोकात शंकराचार्यांनी शरीर आणि शरीर चालवणारी यंत्रणा नाकारली. आता त्या आणखी खोलवर जातात, थेट भावनांकडे. आणि इथे गंमत अशी आहे की भावना ही सगळ्यात जास्त मीपणा वाटणारी गोष्ट असते. मला राग आलाय, मला मत्सर वाटतोय असं आपण म्हणतो, जणू ती भावना म्हणजेच आपण आहोत. पण शंकराचार्य म्हणतात, द्वेष, राग, लोभ, मोह, मद, मत्सर या साऱ्या भावना येतात आणि जातात. आजचा राग उद्या विरून जातो. जर मी खरोखरच राग असतो तर राग गेल्यावर मी सुद्धा संपायला हवा. पण तसं होत नाही. भावना ये जा करतात आणि त्या सगळ्यांना पाहणारा कायम असतो. आधुनिक मानसशास्त्रही आता नेमकं हेच सांगतंय. इमोशन रेग्युलेशन आणि माइंडफुलनेस मध्ये एक मूलभूत तत्व आहे. तुम्ही तुमच्या भावना नाही, तुम्ही त्या भावनांचे साक्षी आहात. राग आला की माणूस म्हणतो मी रागवलोय. पण जेव्हा तो त्या रागाकडे थोडं अंतर ठेवून पाहू शकतो तेव्हाच त्याला त्यावर ताबा मिळवता येतो. हेच साक्षीत्व शंकराचार्य 1250 वर्षांपूर्वी सांगून गेले. या श्लोकात आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. आता ही ओळ जरा नीट समजून घेऊया, कारण हे ऐकून पहिल्यांदा वाटू शकतं मग आपण आयुष्यात जे काही ध्येय ठेवतो, जी पॅशन जोपासतो, जे करिअर घडवतो, हे सगळं काही व्यर्थ आहे का? नाही. शंकराचार्य हे नाकारत नाहीत की धर्म, अर्थ, काम, मोक्ष निरुपयोगी आहेत. ते इतकंच सांगतायत, हे सगळं मी काय करतो याचं वर्णन आहे, मी काय आहे याचं वर्णन नाही. आजच्या भाषेत अर्थ म्हणजे तुमचं करिअर, तुमचं काम, तुमची कमाई. काम म्हणजे तुमची पॅशन, तुमच्या इच्छा आकांक्षा. धर्म म्हणजे तुमची कर्तव्य, तुमची मूल्य. आणि मोक्ष म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मिळणारी अंतिम शांती. आपण अनेकदा म्हणतो मी म्हणजे माझं काम, मी एक डॉक्टर आहे, मी एक कलाकार आहे. आपली ओळखच त्या कामाशी, त्या पॅशनशी जोडली जाते. पण शंकराचार्य म्हणतात तुमचं काम तुम्ही आहात हे खरं वाटतं, पण प्रत्यक्षात ते खरं नाही. उद्या तुमचं करिअर बदलतं, तुमची आवड बदलली, तुम्ही निवृत्त झालात तरी तुम्ही संपत नाही. जो तुमच्या पॅशनच्या आधीही होता आणि नंतरही असेल तोच खरा मी. हा फरक फार महत्वाचा आहे. डुईंग विरुद्ध बीइंग. तुम्ही काय करता हे तुमचं डुईंग आहे
आणि ते बदलत राहतं. पण तुम्ही जे आहात ते बीइंग, ते या सगळ्या डुईंगच्या मागे उभं असणारं, कधीही न बदलणारं आहे. म्हणून शंकराचार्य करिअर, पॅशन, ध्येय यांना कमी लेखत नाहीत. ते फक्त एवढंच सांगतात की तुमची खरी ओळख त्यात अडकवू नका. काम करा, पॅशन जोपासा, ध्येयासाठी झटा, पण लक्षात ठेवा तुम्ही त्या सगळ्याच्या पलीकडे आहात. काम गेलं तरी तुम्ही उरताच. आता पुढचा श्लोक बघूया. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञः अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे मला पुण्य नाही, पाप नाही, सुखही नाही, दुःखही नाही, मला मंत्र नाही, तीर्थ नाही, वेदही नाही, यज्ञही नाही, मी भोजन नाही, भोज्य पदार्थही नाही आणि भोजन करणाराही नाही. मी शुद्ध चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे, मी शिव आहे, मी शिव आहे. आधीच्या श्लोकात भावना आणि जीवनाची उद्दिष्ट नाकारली गेली आणि आता शंकराचार्य आणखी आणखी खोलवर जातात. थेट आपण ज्याला चांगलं वाईट म्हणतो त्या मोजपट्टीकडेच. एक स्वाभाविक प्रश्न इथे उभा राहतो. पाप पुण्य हे तरी देहाचेच नाहीत का? मग शिव त्याच्याही पार आहे का? याचं उत्तर मागच्या श्लोकातच दडलेलं आहे. हे बघा, पाप किंवा पुण्य घडतं कर्मातून आणि कर्म घडतं हातपायांनी, आपण जे दुसऱ्या श्लोकात नाकारलं. आणि पाप किंवा पुण्य घडतं ते मनाच्या इच्छेने, बुद्धीच्या निर्णयाने, पण ते तर आपण पहिल्या श्लोकात नाकारलेलं आहे. आणि राग, लोभ, मोहासारख्या भावनांच्या प्रेरणेने तेही तिसऱ्या श्लोकात नाकारून झालं. म्हणजे पाप पुण्य हे स्वतंत्र काही नाही, ते शरीर, मन, भावना या यंत्रणेचं फळ आहे. सुख दुःख कधी होतं? जेव्हा इंद्रिय एखाद्या विषयाला स्पर्श करतात आणि मन त्याला आवडलं किंवा नाही आवडलं असा शिक्का मारतं. म्हणजे सुख दुःख हा सुद्धा मन आणि इंद्रिय यांच्या भेटीचा परिणाम आहे, स्वतंत्र अस्तित्व नाही. मग शंकराचार्य बाह्य कर्मकांडांकडे वळतात. मंत्र, तीर्थयात्रा, वेदपठण, यज्ञ या साधना आहेत, मार्ग आहेत. साधकाला वाटेल हे केलं म्हणजे मी माझ्यातील मी पर्यंत पोहोचेन, पण साधन आणि साध्य यात फरक आहे. म्हणून ते शेवटच्या ओळीत एक व्यावहारिक उदाहरण भोजनाचं देतात. मी भोजन नाही, अन्न नाही, भोगताही नाही. मी अन्न नाही आणि मी खाल्ला जाणारा पदार्थ नाही आणि मी खाणाराही नाही. हे तिन्ही वेगळे आहेत आणि तिन्हींच्या पलीकडे त्यांना घडताना पाहणारा मी आहे. म्हणजे काय? हा मी आहे तरी कोण? आता एक साधं उदाहरण घेऊया. सिनेमाचा पडदा आणि त्यावर चालणारी गोष्ट. पडद्यावर पाऊस दाखवला तरी पडदा भिजत नाही, आग दाखवली तरी पडदा जळत नाही, कारण पडदा त्या दृश्यांना फक्त दिसू देतो, तो त्यात सहभागी होत नाही. शिव म्हणजे नेमका हाच पडदा आहे. शरीरावर सुखदुःखाचे प्रसंग घडतात, मनावर पाप पुण्याचे संस्कार उमटतात, पण जो हे सगळं पाहतो तो स्वतः त्या दृश्यांमध्ये अडकत नाही. 5वा श्लोक बघूया. न मे मृत्युशंका न मे जाती भेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बंधुर न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणूनच त्या शिवस्वरूप मला मृत्यूची भीती नाही, जातीभेदही नाही. मला पिता सुद्धा नाही, माता सुद्धा नाही, जन्मही नाही. मला बंधू नाही, मित्रही नाही, गुरुही नाही, शिष्यही नाही. मी शुद्ध चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे, मी शिव आहे, मी शिव आहे. बघा, आतापर्यंत शंकराचार्यांनी शरीर, मन, भावना, कर्म हे सगळं नाकारलं. आता या श्लोकात ते माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्यात खोलवर रुजलेल्या 2 गोष्टींना हात घालतात. मृत्यूची भीती आणि नाती. मृत्यूची भीती ही तर माणसाच्या मनात सगळ्यात खोलवर बसलेली गोष्ट आहे. कारण आपण गृहीत धरतो की मी म्हणजे शरीर आणि शरीर संपणार म्हणजे मी संपणार. पण मागच्या श्लोकात शरीर, मन, इंद्रिय हे सगळं मी नाही हे सिद्ध झालंय. तर मग मृत्यू
त्याला कशाला घाबरायचं? जे कधी जन्मलंच नाही ते मरणारही नाही. आणि म्हणूनच जातीभेदही गळून पडतो. सगळे भेद हे देहाचे आहेत, कृत्रिम आहेत आणि व्यवस्थेने निर्माण केलेले आहेत. मग येते सगळ्यात हृदयस्पर्शी ओळ. आई वडील नाही, जन्मही नाही. इथे शंकराचार्य नातं नाकारत नाहीत, तर त्या नात्याने बनलेली ओळख नाकारतायत. आई वडिलांनी जन्म दिला तो देहाला, त्या देहाच्या आत असणाऱ्या चैतन्याला नाही. चैतन्य हे जन्मापूर्वीही होतं आणि जन्मानंतरही तेच राहील. आणि शेवटी बंधू, मित्र, गुरु, शिष्य ही सगळी नाती जी आपली ओळख घडवतात ती सुद्धा नाकारली जातात. गंमत अशी आहे की हा संपूर्ण श्लोक स्वतः एका गुरु शिष्य भेटीतून जन्माला आलाय. गोविंद भगवत्पादांनी शंकराचार्यांना विचारलं, तू कोण आहेस? आणि इथे शंकराचार्य म्हणतायत, गुरुही नाही, शिष्यही नाही, कारण दोघही वस्तुतः शिवस्वरूप आहेत. आणि आता 6वा आणि अंतिम श्लोक, ज्यात हा मी कोण चा शोध पूर्ण झालेला आहे. त्या मीच स्वरूप शंकराचार्य सांगतायत. बघा, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न चासंगतम नैव मुक्तिर्न मेयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी निर्विकल्प आहे, निराकार आहे. मी सर्व व्यापी आहे, सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेला आहे. तरीही मी कशातही गुंतलेला नाही. मला बंधनही नाही, मुक्तीही नाही. मी शुद्ध चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे. मी शिव आहे, मी शिव आहे. मागच्या 5 श्लोकात एक एक करत शरीर गेलं, इंद्रिय गेली, मन बुद्धी गेली, भावना गेल्या, कर्माचं फळ गेलं, नाती गेली, जन्म मृत्यूची कल्पनाही गेली. आणि आता या शेवटच्या श्लोकात शंकराचार्य एक पाऊल पुढे टाकतात. जे उरलं त्यालाही ते कुठल्याच चौकटीत बसवत नाहीत. निर्विकल्प म्हणजे कुठलाही भेद नसलेला, निराकार म्हणजे कुठलाही ठराविक आकार नसलेला. कारण आकार असला की मर्यादा येते. मग येते सगळ्यात सुंदर ओळ, सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. मी सगळीकडे आहे, सगळ्या इंद्रियांमध्ये व्यापून आहे, तरीही मी कशालाही चिकटलेलो नाही. जसं आकाश सगळीकडे असतं पण कशालाच धरून राहत नाही तसं. आणि शेवटी सगळ्यात मोठा फासा, नैव मुक्तिर्न मेयः. मला मुक्ती सुद्धा नाही. हे वाक्य पहिल्यांदा ऐकताना धक्का देणार आहे. कारण अख्खा अध्यात्माचा प्रवास मोक्षासाठीच तर असतो. पण शंकराचार्य म्हणतात, मुक्ती त्यालाच लागते जो आधी बांधलेला आहे. जो कधी बांधला गेलाच नाही त्याला मुक्त झालो असं म्हणणंही चुकीचं आहे. साखळी कापण्याची गरज त्यालाच आहे ज्याला साखळी आहे. आणि इथे शंकराचार्य सांगतायत, मला साखळीच कधी नव्हती. आणि म्हणूनच स्तोत्र इथे संपतं, कारण यापुढे सांगण्यासारखं काही उरतच नाही. 6 श्लोकात एक एक पायरी चढत वर गेल्यावर शेवटी जे उरलं ते शब्दात मावत नाही. फक्त एकच घोष उरतो, शिवोहम शिवोहम. तुम्ही म्हणाल कदाचित हे खूप जड तत्वज्ञान वाटतं, पण खरं तर यातून आपल्याला प्रॅक्टिकली खूप शिकण्यासारखं आहे ना. हे स्तोत्र आपल्याला काय शिकवतं, तर ज्याला मराठीत आपण साक्षी भाव म्हणतो आणि आजच्या भाषेत त्यालाच जवळचा शब्द म्हणजे माइंडफुलनेस. रोज आपण भावनांच्या, विचारांच्या, कामाच्या लाटांमध्ये पूर्णपणे बुडून जातो. राग आला की मी रागवलोय म्हणतो, अपयश आलं की मी अपयशी आहे असं म्हणतो. आता हा एक प्रसंग घडला. शंकराचार्य इथे नेमकं हे शिकवतात, एक पाऊल मागे घ्या आणि पाहणारे व्हा. लाटेत बुडू नका, लाट पाहणारा किनारा व्हा. विचार करा. रोज सकाळी आरशासमोर उभं राहून जर आपण स्वतःला आठवण करून दिलीत, मी हे शरीर नाही, मी हे मन नाही, मी या भावना नाही, मी त्याहून पलीकडे आहे, तर तो दिवस थोडा वेगळा जाईल ना. हाच अभ्यास केला की राग येईल पण तो तुम्हाला गिळंकृत करणार नाही. अपयश आलं की वाईट वाटेल, पण हेही कळेल की अपयश म्हणजे तुम्ही नाही, त्यावरून तुम्ही कोण याची परीक्षा होत नाही. आज माइंडफुलनेस आपल्याला हेच सांगत आहे.
ते आपण करायला हवं, पण हेही लक्षात घ्यायला हवं की शंकराचार्यांनी हे 1250 वर्षांपूर्वी 6 श्लोकात कायमचं कोरून ठेवलंय. आता आजच्या या भागाच्या शेवटी डोळ्यासमोर एक चित्र आणूया. कैलासावर बसलेले शिवशंकर, डोळे अर्धोन्मिलित, चेहऱ्यावर संपूर्ण शांतता, भोवती वादळ येतायत, गंगा खळखळत वाहते आहे, सर्प भोवती वेटोळे घालतायत, पण शिवांचं ध्यान ढळत नाही. ते सगळं पाहतात, सगळं अनुभवतात, पण त्यात गुंतत नाहीत. हाच शिवाचा योगी अवतार आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. आपण जर या स्तोत्राचा ध्यानात उपयोग केला किंवा या स्तोत्राचा अर्थ मनामध्ये ठेवून चिंतन करत पाठ केला तरी हे नक्की लाभदायक असेल. तुम्हाला हे ऐकत असताना ज्या व्यक्तीची आठवण झाली असेल की हे या व्यक्तीने नक्की ऐकायला हवं, त्यांना हा भाग नक्की पाठवा. आपली संस्कृती किती महान आहे याची एकमेकांना अशी आठवण करून देत राहिलं पाहिजे, नाही का? आणि अर्थात हा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला सुचवा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मुख्य म्हणजे काय करायचंय, आपलं कुटुंब वाढवायचंय आपल्याला. आता त्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा, तिचे सभासद व्हा, अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.